अमरावती जिल्हा परिषद विश्रामगृहाचा भाजपच्या आंदोलनासाठी वापर, खासदार बळवंत वानखडे व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली कारवाईची मागणी। नॅशनल हेरॉल्डच्या घोटाळा प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुज मोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने काँग्रेस भवनावर आंदोलन केलं। मात्र यामध्ये अमरावती जिल्हा परिषदेचे मालटेकडी जवळील विश्रामगृहाचा गैरवापर भाजपने केला। या ठिकाणी काँग्रेस व राहुल गांधी यांची प्रतिकात्मक तिरडी या ठिकाणी तयार करत भाजपचे झेंडे बॅनर लावण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी केलाय। तर यावेळी यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया देत जिल्हा परिषद अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी करत भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। अधिकाऱ्यांनी एक गोष्ट समजून घ्यावी, अजून लोकशाही जिवंत आहे। सत्तेतील लोक शासनाचा गैरवापर करत असतील तर हे आम्ही खपवून घेणार नाही। तर शासकीय यंत्रणेचा वापर जर आंदोलनासाठी होत असेल तर चुकीचा आहे। शासकीय इमारतीचा आधार घेऊन या यंत्रणेचा गैरवापर केला जातोय, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। सत्ता आहे म्हणून अधिकारी हाताखालची बाहुली बनत आहेत। ज्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे। सरकारी प्रशासकीय इमारतीचा भाजप युवा मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शासकीय इमारतीचा काँग्रेसच्या विरोधात आंदोलनासाठी जागा वापरली। तिथे राहुल गांधीजींचा पुतळा बनवला। ती शासकीय इमारत जिल्हा परिषदच्या अंडरमध्ये येते। जिल्हा परिषदच्या सीओला नाही, ते गायकवाड साहेबांना आम्ही ज्यावेळेस भेटायला गेलो, गायकवाड साहेबांनी हे अधिकार मला नाही, हे सीओ मॅडमला आहे। मग सीओ मॅडमकडे गेलो तर सीओ मॅडमनी आमच्यासोबत आणि पत्रकारांसोबत गैरवर्तणूक केली आणि बाहेर हाकललं। त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस ठिय्या आंदोलन केल्यानंतर तिने आम्हाला बोलवून उद्या आम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू अशी त्यांनी ग्वाही दिली आहे। जर गुन्हे दाखल नाही झाले तर जिल्हा परिषद प्रशासन आणि भाजपच्या सरकारच्या विरोधात आम्ही कडक आंदोलन करू।
त्यांनी आंदोलन जरूर करावं, त्याच्याबद्दल आमचा वाद नाही, परंतु शासकीय इमारतीचा आधार घेऊन शासकीय इमारतीमध्ये त्याचे राहुल गांधीजींचा पुतळा बनवला आणि तिथला सर्व यंत्रणाचा वापर करून जर काँग्रेस भवनावर आंदोलन करत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारण शासकीय इमारतीचा अशा पद्धतीनं वापर करणं हे गैर आहे, चुकीचं आहे. म्हणून या निमित्तानं त्यांच्यावर वेगळे गुन्हे असे दाखल झाले पाहिजे. या प्रकरणात जे अधिकारी मात्र त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नाही, आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिथे आंदोलन देखील केलेलं आहे, मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांनी दिलेला नाही. नाही, ते काही जरी त्यांची सत्ता आहे म्हणून ते तसे त्यांच्या हाताखालचे बावले बनवू आम्ही देणार नाही. आम्ही त्यांच्यावर सुद्धा कारवाईची मागणी करू. जे काही अधिकारी असतील, ज्यांनी काही सहकार्य त्या या आंदोलकांना केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांच्यावर FIR फाटला गेला पाहिजे, अशी आम्ही मागणी करू. सत्तेमुळे त्या झुकलेले आहेत सगळेच अधिकारी आणि अशी जी वागणूक आहे ती चुकीची आहे आणि त्यांना सहकार्य करणं सुद्धा चुकीचं आहे. म्हणून शासकीय अधिकाऱ्यावर सुद्धा ते गुन्हे दाखल झाले पाहिजे. एवढी एक गोष्ट समजून घ्यावी की इथे अजून लोकशाही जिवंत आहे. सत्तेतले लोक जर शासनाचा वापर करून त्या ठिकाणी आंदोलन करत असेल तर आम्ही हे खपवून घेणार नाही. अमरावती जिल्हा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज आणि भाऊसाहेबांचा जिल्हा आहे. जिथं संविधान लिहिलं गेलं त्या ती मंडळी या अमरावती जिल्ह्यातली आहे. आणि तुम्ही जर असा अपमान या लोकशाहीचा करत असाल तर शासकीय यंत्रणेला पण खबरदार मी सांगते आहे. आणि या लेकरांचं काय चुकलंय त्यांनी आंदोलन केलं, कशाला त्यांना तुम्ही बाहेरचा दरवाजा दाखवतायत, प्रेसवाल्यांशी व्यवस्थित बोलू शकत नाही, एवढी कोणची गुर्मी आहे? जर युवक काँग्रेसवाले तिथे आले तर अधिकाऱ्यांनी ऐकूनच घ्यायला पाहिजे होतं. आणि शासकीय यंत्रणेचा वापर आंदोलन करण्यासाठी जर होत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, एवढं लक्षात ठेवावे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.